हाय फ्रेंड्स, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार बेल फॉर्मॅट कसा असावा, ॲफिडेविट काय असावं याबाबत आपण आज थोडक्यात माहिती घेऊ. यामध्ये क्लॉज एमध्ये केस डिटेल्स आपल्याला द्यायचे आहे. त्यामध्ये एफ आय आर नंबर अँड डेट, एफ आय आर नंबरमध्ये एफ आय आर रजिस्ट्रेशन नंबर आणि ज्या डेटला एफ आय आर रजिस्टर्ड झाला ती डेट आपल्याला घ्यावी लागेल. त्यानंतर पोलीस स्टेशन कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद आहे त्या पोलीस स्टेशनचं नाव तिथे घ्यायचं आहे. त्यानंतर कॉलम एस सेक्शन इनवोक, कोणत्या कलमाअंतर्गत एफ आय आर नोंदवलेला आहे, जसं BNSची जी काही कलमं असतील ती आपल्याला नमूद करावं लागतील. आणि मॅक्झिमम पनिशमेंटमध्ये त्या ऑफेन्ससाठी जी मॅक्झिमम पनिशमेंट प्रोव्हाइड केलेली ती आपल्याला तिथे घ्यावं लागेल. आता क्लॉज बीमध्ये बघा, कस्टडी अँड प्रोसिजरल कंप्लायन्समध्ये डेट ऑफ अरेस्टची डेट घ्या, टोटल पिरियड कस्टडी अंडरगोन, PCR झाला असेल, MCR झाला असेल फ्रॉम डेट द अरेस्ट, किती दिवस तो PCRमध्ये आहे, MCRमध्ये आहे, त्याबाबत आपल्याला सगळ्या डिटेल्स या ठिकाणी द्यावे लागणार आहे. त्यानंतर स्टेटस ऑफ ट्रायल, त्या ट्रायलची स्टेटस काय आहे त्याबाबत पण आपल्याला टोटल माहिती त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. स्टेटस ऑफ ट्रायलमध्ये या प्रकरणात आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे म्हणून मी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. त्यानंतर एक टोटल नंबर ऑफ विटनेसेस सायटेड इन चार्जशीट, आता चार्जशीट या माझ्या प्रकरणात आलेलं नसल्यामुळे नॉट ॲप्लिकेबल म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, क्रिमिनल अँटीसिडेंट्स म्हणजे मित्रांनो आपल्याला माहिती त्याची काही गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे किंवा नाही त्याबाबत नमूद करायचं असतं. जर असेल तर कोणते गुन्हे प्रलंबित त्याच्या अगेन्स्ट आहे हे सगळं आपल्याला शपथेवर द्यायचं आहे. त्यानंतर यापूर्वी जर त्यांनी बेल पिटिशनसाठी अप्लाय केला असेल, बेल पिटिशन फाईल केलं असेल तर कॉलम ईमध्ये आहे प्रिव्हियस बेल ॲप्लिकेशन. मग जर दाखल केली असेल तर कोणत्या न्यायालयात केली, केस नंबर, ते बेल ॲप्लिकेशन नंबर काय आहे आणि ते आउटकम म्हणजे त्याचा रिझल्ट काय आला, की बेल मंजूर झाली की रिजेक्ट झाली ते आपल्याला नमूद करायचं आहे. आता याच्यात यांनी पूर्वी केलेली नव्हती कुठली बेल पिटिशन, त्यामुळे मी नॉट ॲप्लिकेबल म्हटले. त्यानंतर एफमध्ये आहे कोएर्सिव्ह प्रोसेस, वेदर एनी नॉन बेलेबल वॉरंट वॉज इश्यूड, नो. जर वॉरंट इश्यू झालेला असेल तर येस म्हणा, कोणत्या केसमध्ये झालं असेल त्याची डिटेल्स द्या. जर नसेल झाला तर या प्रेझेंटच्या पिटिशनरच्या अगेन्स्ट कुठलाही वॉरंट इश्यू झालेलं नव्हतं, त्यामुळे मी स्पष्टपणे त्यामध्ये नो म्हटलेलं आहे. ही सर्व माहिती अत्यंत खरी आणि महत्त्वाची अशीच आपल्याला भरायची आहे, कारण ती आपण शपथेवर देणार आहोत. त्यानंतर कोएर्सिव्ह प्रोसेसमध्ये वॉरंट नंतर विचारलं जाईल की वेदर एनी प्रोक्लेमेशन ऑर्डर वॉज इश्यूड अगेन्स्ट दी पिटिशनर ऑर नॉट, ऑर दी पिटिशनर इज डिक्लेअर्ड ॲज प्रोक्लेम्ड ऑफेंडर. तर याबाबत सुद्धा आपल्याला जर त्याला प्रोक्लेम्ड ऑफेंडर म्हणून डिक्लेअर केलेलं असेल तर येस, नसेल केलं तर नो म्हणायचं आहे. ही सर्व माहिती स्पष्टपणे ॲफिडेविटवर आपल्याला द्यायची आहे. आणि जर माहिती खोटी आढळून आली तर बेल जरी आपली मंजूर झालेली असेल तर ती रिजेक्ट होईल आणि आरोपीला सरेंडर करण्याविषयीचे आदेश पारित होऊ शकतात. म्हणून ही सर्व माहिती भरताना अतिशय योग्य, काटेकोरपणे आणि अतिशय बरोबर अशी माहिती आपल्याला भरायची आहे.